राज्यातील नगरपालिकांमध्ये अनेकांनी आपल्या अंगावरती गुलाल घेतलेला आहे। अनेक विजयाचे किस्से आता समोर येत आहेत। असाच एक किस्सा आहे तो म्हणजे मलकापूर नगर परिषदेमध्ये। या ठिकाणी दादासाहेब शिंगण हे एक नगरसेवक झाले तर ते आहेत राज ठाकरेंचे शिलेदार। मात्र त्यांना जे चिन्ह मिळालं होतं ते अजितदादांचं घड्याळ आणि राज ठाकरेंचा शिलेदार पोहोचला आहे तो मलकापूर नगर परिषद घड्याळ चिन्हावर। दादा, काय चिन्हामुळे काय फरक पडला किंवा तुम्ही हे चिन्ह का घेतलं? मुळात मी राजसाहेबांच्या महाराष्ट्र नवनिर्माणच्या पक्षामुळे आज लोकांच्या पर्यंत गेलो। गेले 20 वर्षापासून ही काम करत असताना त्यांना सगळ्यांनी माहिती हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता आहे। आणि पक्षात ज्यावेळेला महाविकास आघाडीमध्ये मी लढल्यानंतर सन्माननीय पत्रकारांनी सगळं विचारलं की तुम्ही रेल्वेच्या महाराष्ट्र नवनिर्माणच्या रेल्वेच्या इंधनला तुम्ही गाड्या का बांधलं? तर सन्माननीय इथले स्थानिक नेते होते, त्यांनी सांगितलं पक्षाची काय अडचण आल्यामुळे त्यांना आम्हाला घड्याळात यावं लागलं, अन्यथा त्यांची पक्षामध्ये प्रवेश काय नाही। आणि मी आधी केला, मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आदरणीय राजसाहेबांचा कार्यकर्ता आहे। एवढ्या वर्षात मी अडचणीच्या काळात मी पक्षावर आहे आणि इथून पुढे मला चांगले दिवस आले तर पक्ष सोडणार नाही। जोपर्यंत पक्ष आहे तोपर्यंत माझा आहे जीव आणि माझी दुसरी पिढी सगळी राजसाहेबांचं नेतृत्व मान्य करण्यासाठी उभा राहिलेलं आहे। त्यामुळं आत्ताची ही परिस्थिती अशी होती की चिन्ह लवकर आमची चर्चा नाही झाली आणि जिल्ह्यातल्या जिल्हाध्यक्षांना एकाच तिकीटसाठी जाता येत नव्हतं असं जिल्हाध्यक्षांना म्हणल्यानंतर माझी तिथं अडचण निर्माण आली। मला तर कामामुळे नगरसेवक होणार आहे, देवाला द्यायला आणि पदूर नाही घ्यायला अशी परिस्थिती माझी झाली। मी मन निर्णय घेतले आणि निवडून येणं महत्त्वाचं होतं। मी निवडून आलो त्या माध्यमातून। खरं तर दादासाहेब, भारतीय जनता पक्ष हा मोठा पक्ष, आमदार तुमच्या समोर होते, अशा वेळेला मलकापुरातून अवघे 4 नगरसेवक समोर निवडून आलेले आहेत आणि त्यामध्ये तुमचा विजय झालेला आहे। कसा हा विजय वाटतो? किती आनंद आहे? आनंद तो खूप आहे, परंतु आता सध्या ज्या भारतीय जनता पार्टीचं जे कामकाज चाललेलं आहे त्याला लोक कंटाळले आहेत आणि त्या माध्यमातून जो आम्हाला मताच्या रूपाने आशीर्वाद दिलाय तो फार मोठा आहे। आणि येणाऱ्या भविष्याच्या काळामध्ये तुम्हाला मलकापूर नगर परिषदेमध्ये ह्याच्यापेक्षा परिस्थिती चित्र अवघ्या 8 दिवसामध्ये 4 जर नगरसेवक येत असतील तर पुढे अनेक दिवस काय मिळालं असतं तर किती आले असत्या ह्याचा विचार। नगराध्यक्ष आमचा तरुण मुलगा होता, त्याला 5,500 मतदान झालं। 5,500 लोकांनी म्हणजे येणाऱ्या 4 दिवसात विश्वास दाखवणं म्हणजे फार मोठं आहे। 5,500 मतं कशाला म्हणतात? पिढ्यानपिढ्या चढली तरी पडत नाही ती। ह्या मुलाला 21 वर्षाच्या मुलाला एवढं मतदान झालंय। दादासाहेब शिंगण म्हणजे रस्त्यावरला माणूस, हा समाजातला माणूस, गोरगरिबांचा माणूस अशी ओळख होती। अपक्ष न राहता तुम्ही घड्याळाच्या चिन्हावर गेलात आणि आज मलकापूर वासियांना काय वाटतंय? अपक्ष मी होतोच, परंतु काही कारणामुळे मला तिथं तिकीट मला मिळालं नाही। परंतु मलकापुरातल्या नागरिकांचे प्रश्न मी महाराष्ट्र नवनिर्माण म्हणूनच सोडवलेला आहे। म्हणजे मला एक सवय आहे की माझा पक्ष दडवून ठेवायचा आणि दुसऱ्या पक्षाचा गुण नाही। माझा पक्ष होता, पक्ष राहील आणि त्या पक्षाची मी एकनिष्ठ राहणार। त्याचं काय तर या ठिकाणी पाहिलं की काही राजकीय घडामोडी आणि एका व्यक्तीसाठी मनसेचं या ठिकाणी तिकीट मिळू शकत नाही किंवा काही राजकीय घडामोडी घडल्या, त्यामुळे हा राज ठाकरेंचा शिलेदार अजितदादांच्या घड्याळावरती मलकापूरमध्ये नगरसेवक म्हणून गेलेला आहे। न्यूज 18 लोकमतसाठी विशाल पाटील, कराड, सातारा।